एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना आणि महाराष्ट्र एस टी महामंडळी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र राज्यावर संघटना काम करत असतो. आपण आता गेल्या महिनाभरापासून आपले आंदोलनं चालू आहेत. कामगारांच्या थकीत वेतनं देण्याबाबतची जी गेल्या 5 वर्षापासून त्याच्यावरती आंदोलनं होत आहेत. 5 वर्षापासून जी रक्कम आहे महानगरपालिकेने थकीत आहे, आपण अभिजित बांगर आयुक्त असताना त्यांनी कबूल केलं होतं. ठाणेमध्ये बातम्या आल्या होत्या. परंतु ही 5 वर्ष राहिली थकीत वेतनाचं तुम्हाला महानगरपालिकेने व्याजाची मागणी केलेली आहे. व्याज, कारण आज बँकेमध्ये जर आपली हीच एकेकाची जर अमाऊंट लाखोच्या घरात आहे आणि जर लाखोच्या घरात एखाद्या कर्मचारीची अमाऊंट जर बँकेत ठेवली गेली असेल तर 5 वर्षात किती व्याज मिळालं आहे महानगरपालिकेने तपासावं. आणि 10-20-30 जो ठराव आहे महासभेचा 2011 त्यातून आज 15 वर्ष झाली, त्याचा फरक किती येतो हा पण महानगरपालिकेने तपासो. आणि अशा विविध मागण्या आहेत. माझ्या मागण्यामध्ये नियमबाह्य चार्जेस आहेत, कॉन्ट्रॅक्ट पद्धती, कामगारांना कामावर सेवा देणं हे काम आहे. आज महानगरपालिकेमध्ये कर्मचारी तुटवडा आहे. डिस्पॅच सेक्शनला पण कर्मचारी नाही आहे. तर ज्या आपण ट्रेनिंग दिल्या 6-6 महिन्याच्या युवा शिक्षित लोकांना, तर यांना 6-6 महिने ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांचं काम संपल्यामुळे त्या युवा पिढीला नोकरी द्या. कारण आपली ट्रेनिंग घेतली, आपण 6-6 महिन्याचे पैसे खर्च केलेत. आज तरुण युवा पिढीला नोकरी हवी आहे. त्या नोकरी तुम्ही त्यांना पुन्हा कॉन्ट्रॅक्टवरती 6-6 महिन्याचे का असं फरकाने घ्या. कारण कर्मचारी तुटवडा आहे. डिस्पॅच सेक्शनला एक कामगार नाही, एक कोणी लिहायला, कारण शिपाई लोक डिस्पॅच करतात. ही चुकीची गोष्ट आहे एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये. आज मुंबई महानगरपालिकेच्या नंतरची पाहिली तर 2 नंबरची महानगरपालिका, एकेकाळी श्रीमंत महानगरपालिका, आज नावारूपाला ती भिकारी झालेली आहे. भिकारी करणारे कोण? आपले ठाण्यातील लोकप्रतिनिधी जे मुख्यमंत्री राहून गेले. याने पूर्ण महानगरपालिका, आणि आता दिल्लीमध्ये खासदार आहेत, याने पूर्ण महानगरपालिका धुवून खाल्ली. एक शिल्लक रुपया नाही ठेवलेला. आज तुम्हाला जवळजवळ 2,500-3 हजार कोटी दायित्व आहे. म्हणजे देयकं द्यायची आहेत ठेकेदारा लोकांची. कर्मचाऱ्यांचे किती वेतनं द्यायचे आहेत? 540 कोटी रुपये द्यायचे आहेत. आज माझ्या तोंडावरती सगळ्या अमाऊंट्स आहेत. तुम्ही मागचे आंदोलन केलं आत्मधनाचं, त्याच्यामुळे तुम्ही 180 रुपये वाटले, द्यावं लागलं. त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना फोन केला आयुक्तांना आणि तात्काळ द्यायला लावले. पण आता तुम्ही कशाला थांबताय? 5 वर्ष अजून किती, का 10 वर्ष थांबायचं का? आज प्रत्येकजण सेवानिवृत्त झाल्यावर अनेक नागरिक मागणी करतात, त्यांना थकीत वेतन नाही. तर काय झाले, माणूस आज आहे उद्या नाही आहे, आज आहे उद्या. त्यामुळे त्यांचे फायदे माणसांना जिवंतपणे मिळावेत ही माझी मागणी आहे. त्यामुळे आता मी जे काही आंदोलन केलं होतं मला वाटतं 20 फेब्रुवारीला महासभेची पहिली महासभा होती, ते प्रथमदर्शनी त्यांना दर्शवण्यासाठी आंदोलन होतं, खाली अर्धनग्न बसून. आत्ता माझं आंदोलन राहील प्रत्येक कार्यालयाच्या दालनामध्ये राहील. प्रत्येक कार्यालयाच्या दालनात जो अधिकारी जे प्रलंबित प्रश्न आहेत, वर्षभर असेल 2 वर्षभर असेल, तर त्यांच्या कॅबिनजवळ जायचं, कपडे काढायचे, उघडं व्हायचं आणि फुलगुच्छ द्यायचं. अशा प्रकारचं हे माझं आंदोलन असेल. त्यामुळे आज जसं मी आंदोलन घोषणा केली, आज लोक अधिकारी काम करायला लागले. मग आधी काय करत होते? अधिकारी काय चकाट्या पिटत होते का? मी सांगतोय, सरकारी क्षेत्र आहे, सरकारी काम आहे, सेवा नियमानुसारच काम झालं पाहिजे. कुठलंही नियम बाह्य काम मी खपू घेतलं जाणार. मी एक अधिकारी राहिलेलो आहे, जर मी नियमात काम करतो तर समोरच्याने पण नियमात काम करतो. त्यामुळे हे मागणी आहे. त्यामुळे हे आंदोलन आता मी सोमवारपासून चालू करणार. प्रत्येक, मग तो कमिशनर असो, अतिरिक्त आयुक्त दोन्ही असो, 1-2, किंवा कुठल्या DMC अधिकारी असो, मी लोकांना माझा इशारा आहे. महानगरपालिकेच्या सगळ्या सेवा कर्मचाऱ्यांना, मग शासकीय कर्मचाऱ्यांना हा नियम लागू आहे. हा नियम लागू होईल, हे आंदोलन लागू होईल. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा, जिंदा ही रहेगा. हे तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्र शासन कायदे आहेत, ते कायदे कोणी मोडत असेल तर त्याला कायद्याचा धडा दाखवणार, हे माझं आंदोलनाचा उद्देश आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.